बिग प्रॉब्लेम आहे माझ्या पुढे. नाही माहिती, नाही माहिती, नाही माहिती. गाईज आज 500 रुपये हरले. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग म्हणला 148 दिवस. तर गाईज आज मी पुण्याला कुठं झालो हिस्ट्री रोडला. गाईज दररोज मग ब्लॉग चालू करायचा टाइम मला सध्या 30 रोड राहिली, म्हणजे जवळपास 5-5:30 वाजते. तर त्याच्यामुळे मला हे सगळे म्हणतं झालायचा ठेपा झाला, म्हणजे त्याचा टाइम सुरू झाला. तर गाईज फायनली आपली पडवी तयार झालेली आहे, बघू शकता लोक. इकडं 10x12ची रूम, इकडं 10x10ची रूम, आणि पलीकडे पण 10x12ची रूम असं ना. होय आणि होय काका, ही 10x10ची, ही 10x12ची, आणि ती मधली 10x10ची, आणि पलीकडली 10x11ची असं ना. हां गाईज काल त्याला काका नेलं होतं, आज मी गुकू चालू कुठं शिरोडला, ते पण नदीकून असं इकून ऑफ रायडिंग, फुल ऑफ रायडिंग चालू होतं. तर चला गाईज एवढं दोन दिवस सलग चक्कर आली. तर गाईज फायनल शिरून आलो, शिरून घरी आलो. पाऊस वगैरे आला चांगला. हा काय म्हणली? हाका नाही मारली का मी तुला? हाका नाही होती मारली मी तुला, आव दिल तीन तुला मी. काहीच आज बिग प्रॉब्लेम झाला मोठा, बिग प्रॉब्लेम झाला माझ्या पुढे. नाही माहिती, नाही माहिती, नाही माहिती. गाईज आज 500 रुपये हरले. कसं काय हरले आय डोंट नो. मोबाईलच्या खेळात ठेवले होते, मोबाईल काढायला गेलो तर गुतले वाटतं मागच्या करून इथं गुतले, तिथं गुतले. ते मग पैसे नाण्याचे होते. तर काय लाज नाही काही, झालं ते झालं, त्याला काय आपण करू शकत नाही. आजचा दिवस लय बोगस झाला मित्र, लय बोगस. नाही म्हणजे ठुले होते का ह्या खिशात, गाई जो खिसा फाटका आहे. मला नेमकी ध्यानात नाही मी कोणत्या खिशात ठुले, ह्या खिशात ठुले का ह्या खिशात ठुले, कोणत्या खिशात ठुले. जर ह्या खिशात ठुले जर असली, ह्या खिशात माझा कायम रेग्युलर मोबाईल राहतो, तर ह्या मोबाईलच्या मागच्या कवर निघली असते. काय शिवून काढू आज मी 1000 रुपये लॉस मध्ये. जवळचे पैसे गेले माहिती, 1000 500 रुपये हारले. गाईच ते 500 नाण्याचेच होते. नाणी 500 होते. गाईज त्या खिसा चांगला होता, भाकर खावं लागेल. गाईज आता भाकरी त्याचा काय विषय बरं, पण मित्रांनो एवढं म्हणजे असं नाणी दिवसभर काम केलं होतं. नेमके नाणीचे पैसे घेतले, शिरूरला काम होते, काम करायला गेलो. अचानक म्हणजे अर्जंटमध्ये कोणतरी खिशा टाकले, माहिती हात नाही. त्यावेळेस माझ्या खिशाला मोबाईल नव्हता, पण चालता फोन आला म्हणून मी मोबाईल काढला, म्हणजे गाडी चालता आला काढला. तर हे खिशाचा फाटका आहे, त्यांच्या बघा हे खिशाचा फाटका आहे, त्याच्यामुळे हे खिशातून पडणं साहजिक आहे. मी दोन्ही खिशातून पडणं साहजिक आहे, कारण की हे खिशात मोबाईल लागतो, मोबाईलच्या कवरून कुठला का संपल्या विषयी तिथून पडली, आणि ती अशी बारीक घडी केलेली होती. काही जग दिसाची कमाई गेली. हाताला मी काय करू शकते बरं, आता माझ्याकडून थोडी चूक झाली. हा ग पण तुला मी तुला सांगतो ना गाईज, मी पैसे घेतले खिशात टाकले, पण खिशात टाकले तेवढे जात आहे. पण तिथून पुढं मी गाडी बसलो, पार अर्ध्या शिरूरमध्ये गेलो, तेव्हा कुठं मोबाईल काढला. त्यावेळेस नंतर शिरूरमध्ये गेलो, लक्षात आलं 500ला पैसे आणले होते, पैसे गेले कुठं ते तो पण मला लक्षात आलं नाही. खरं लक्षात आलं नाही की माझ्या खिशात पैसे येतं,
आणि पैसे पडतील म्हणून. कधी मी पैसे जर खिशात ठेवले ना कोणाकडे ते त्यानेच माझ्या खिशात दिले, त्याने दिलं माझ्या खिशात. त्यांनी पाकिटातून घेतले का, दोन म्हणली तरी मला घेतले का, मग त्यांनी घेतले आणि माझ्याकडे दिले. मग नेमकी मग कोणच्या खिशात टाकली ते माझ्या तर थोडं आता माझ्याकडे होते पण मला खर्चायचे नाहीत. तुम्हाला खर्चासाठी मी जाते. अगं पण ते पैसे वापस आले होते ना, ते पैसे तुला वापस आले होते ना. काही जाऊन दे, काय सांगू जे आहे ते बरं आहे. आता नानी मला पैसे मागती आणि त्या पार्सलला माझेच पैसे गेले. इकडे जेव्हा कुठे मी चाललो काहीच असा विषय आला त्याच्यावर नाही का मी जास्त ब्लॉगचे जास्त की करू शकलो नाही. आत्ता काढला सांगा वाटत नसतं गोष्टी, पण आता काय मा शांतपणा मला नाडला. तर काहीच फायनली आता आलो स्लॅपवर. काहीच आजचा 500 भाराला जो सीन झाला ना, तो सीन कोणासोबत व्हावा नाही मित्रांनो. कारण कसं माहिती आहे का, मिळायची कमाई असते. नेमकी नाणी नाही का त्याच्या आधी 1-2 दिवस कामाला गेली होती, दिवसभर सगळे 8 वाजता गेली ती. असं तिसरा 5 आली होती मी, दिवसभर सगळं काम आहात मित्रांनो. तर मित्रांनो तो बिग लॉस झाला. मी विदेशी पार्सल घ्यायला गेलो, पैसे अचानक ते पॅन्ट खिशात ठेवले, ते पॅन्टीचा खिसा फाटका नेमकी कोणच्या खिशात ठेवली तेच कळलं नाही. मोबाईल खिशात जर ठेवले जर असले तर मोबाईल करून मी गुंतले असते, पैसे पडले बाहेर. तर कधी काय कळलं मला, काहीच कळलं नाही. घरचे खवळे फार. तर मित्रांनो असं जर सीन जर कोणासोबत घडला असेल तर मला कळून सांगा. तर आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, ब्लॉग जर आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. तर मित्रांनो कधी पण अशा गोष्टीपासून जपून राहत जा. जास्त करून मी कसे म्हणजे कॅश पैसे वापरतच नाही, सगळे ऑनलाईनला असते. तर पण आता कसं माहिती आहे का, नेमके देशी मला पार्सल यायला यायचं होतं, तर जाऊन द्या. थोडा सीन साईडला करू तर मित्रांनो चला भेटूया ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. शूटर पक्के रखड़े है।